अनुभव यांना असं लोक म्हणते की त्या मामानं ते बाबा कोण होते ते त्यांनी जर कसल्याही कुटुंबाला हात लावला कसल्याही विनोद नाही हा त्याला तेवढी देवाची देणगीच होती पाळग्रापासून होती तरी कसल्या कुटुंबाला हात लावला तरी ते कुटुंब आपोआप गळत होतं आणि ते श्रीमंताचं चोरीत होतं आणि गरीबाला लग्नाला गोरगरिबाला वाटत होतं म्हणून कुटुंब गळत होतं मारुतीरायाने स्वतःसाठी बुकी मारली नाही कुणाकडे रामाची सीता सोडवायची एकच बुकी मारले कोणाला झोपणार काय झालं प्रभु रामचंद्र भगवान की जय कपाटी रोकोनिया दृष्टी वळनिया वज्र मुठी कपाटाने ता जगजेटी कडकडाटी वट गजे गाये कपाटे केले पिस्टन वज्रार गळा शतकुट शिळा संख्या संख्याला करोनी पीठ वज्रार गळा दोन शब्द सांगतो आणि एक शिळा तर लावलं होतं काय एक खरं लोखंडाची आरगळा आणि त्याच्यावर शिळा बाबाने दोन बुक्या दोन्हीला हल्ल्या नाही त्या आरगळाला बी आणि शिळाला बी एकच बुके हल्ले एकावर एक दोन कांदे ठेवले एकावर एक मला वाटतं आताच्या लोकांनी कांदा सुद्धा फुटणार नाही पहिले आम्ही नांगर हाणायचो पाया हाणायचो माळावर बाकरी करून कोणीतरी यायचं कोणीतरी बरं का हो नाही त्या दिवशी गोड आणलेले होते पुन्हा आणि मग ते कांदा खार ते माळावर बांधून यायचं ना आणि मग ते कांद्यावर कांदा किती बुके हाणायचं त्या कांद्याला किती एका बुकेत आता जर बोले बुकीतच काय पुढे कांदा पुढे म्हणजे आता कसं आहे आता चिराव लागतो चिरवणी छोटे छोटे तुकडे करावे लागते आणि ते जर तसे ठेवले का ते तर पाण्यात टाका टाकले म्हणजे इतकी ताकद वाढली आमची बिगर पाण्याचा कांदा सुद्धा खाता येणार माझ्याकडे काय बघायला हे आम्ही त्यावेळेस कांदा बुक्की आणि त्या कांद्याचं बरं चिंगळून पळून जायचं काय करावं त्या चिंगळून त्या चिंगळून करायचं लागायची हा हे ताकद होती मी बुक्की सांगते दुसरीकडे बरोबर मारत ना एक बुकी मारली एक सीट म्हणजे मोठी बाल बी फुटली आणि लोखंडाचं कपाटाची आरगळा सुद्धा एकाच बुकीत फुटली ताकद होती म्हणून मारुतीरायाने काम केलं तया यज्ञ वाटात ओम धर्मी व्यवस्थित फैसला देखनी इंद्रजित ध्यानान्वित विचारे जसं जटा बांधलेल्या डोळे लाल केलेले असा गंध वाढलेला आहे गंध कशाचा असं नाही रक्ताचा गंध आहे इकडून तिकडून हळद कुंकू लावलेला आहे जसा डोळे वाटून बसलाय मारुतीरायाने बघितलंय मारुती म्हणजे वा 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 काय राजाच्या लेकराला तुला अवदास आठवली रे म्हणजे काय बसलास कंदिलासारखा काय तो हा अवतार तुला गावात जगायचं का असला अवतार घेतलं कोणी जगून येतं का आणि त्याला शिवून घेतलं तर साधूच तरी घ्यावा ना डुप्लिकेट बी साधू असला तरी माणसं पाया पडते आळंदीच्या वाटाने दिंडीमध्ये काही चोर माळे घालून पडसे घेऊन पुण्याकडे घेऊन लोक त्याचे पाया पडते अरे सोमतरी साधूच घ्या असले हे दर्शन घेऊन बसला ना बघा म्हणजे हे मनुष्य रक्ते अति विराजित वस्त्रे नेसला रक्त रक्त चंदन मस्तकात माळा रक्त सुमनांच्या आता लक्ष द्या बघा शेवटच्या 4-5 ओळी आहेत का सगळ्या त्याचं सार आहे की नाही शेवण महाराज पितांबर नेसलाय कसला लाल अंगाला लावून बसलाय पावडर कशाची माणसाचं रक्त कपाळावर वळलंय गंध लांबलाचा मळवट भरलाय लहानपणी आम्हाला मळवट होते कपट महाराज तुमच्या काळात मळवट नाही आमचा मळवट आखर कपाळ भरून पुन्हा असायचा आकडा मिशात असायचा फक्त म्हणे काय खोटे काय असायला काय तुम्हाला आणि त्याला पुन्हा त्या करोनीला तांदूळ चिटकिलेला इंद्रजिताचं सांगतो इंद्रजिताचं लाल रक्ताचा आणि रक्तासारख्या पाकळ्या फुलाच्या त्याच्यावर तांदूळ चिटकिला गळ्यात माळ आहे
आसन मनुष्य रक्ताचे हवन धूप दीप हुताशन यजमान विघ्न सूचक प्रेत टाकले होते. आता हे पुढच्या गोळीत येणार आहे. प्रेत कसले टाकले होते ते आधी सांगणार नाही मी. त्यानं 5 प्रेत टाकले होते. 5 पुढं खाली आणि त्याच्यावर मांडीवर बसला. धूप आहे, दिवे लावलेले, मंत्र चालू आहे. इंद्रजिताचं सांगतो मी. आणि त्या आता प्रेतावर कसं बसावं? काय कमाल असेल बाबा. कुठं माणूस जाळलं तर माणसाला तुला भुगवतच नाही. अहो एखाद्या लहानपणी आम्ही एखाद्या गरीब माणूस गेलो तर घराकडे संध्याकाळी भाव बघायचं नाही. अरे काय वाटायचं हो मला वाटायचं म्हणून. आणि ही आता 5 प्रेतावर बसलोय, मांडीवर बसलोय आणि पुन्हा जप करताय आणि अजून कोणावर बसलंय. मोकळे पडता यज्ञद्वार आला वानरांचा भार राम नामाचा गजर जय जयकार करिताची. मोकळा दरवाजा झाला आणि ह्याच्या त्या आसुरी यज्ञामध्ये माळकरी शिरले सगळे. विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई. विठोबा रुक्माई पर्यंत नव्हते तेव्हा विठोबा रुक्माई नव्हती. आणि काय सुरू केलं? श्रीराम जय राम जय जय राम. हे म्हणलं दुश्मनाचं नाव आपल्या ह्या यज्ञाच्या कोंबामध्ये कुठून आलं तरी हे डोळे उघडीत ना. असं डोळे लावून बसत होतं. याला ह्याचं कार्य सिद्धीला जाऊ द्यायचं होतं. हे काय डोळे उघडी ना. काय झालं? विभीषण आणि सौमित्र वानर वीरांचा वार इंद्रजित देखिला महाक्रूर होम तत्पर ध्यानस्थ इंद्रजित. लक्ष्मण पुढं, हनुमानजी सगळ्याच्या पुढं, मागे लक्ष्मण, त्याच्या मागे विभीषण, मागे नळ जामून सगळे आले आणि ध्यान लावून बसला. जसा का बगळा. बगळा कशाला बसतो? देवासाठी. बगळा देवासाठी बसतो, माणसासाठी. तसा कुंभकर्ण जप. आता काय लोक काय देव देव करते राव. काय तिरस्कार लोक बघायला लागले. बाळाला इतकी महाराजांनी पातळी त्यांची खाली निघून संतोषून घेतलं होतं. या विचार चालू केला होता. त्याच्यामुळे वाचणारा बेकार वाटलं. काय होते? सटवरी तानी बाळके ओम करीते सिसाळे काढून यात्र माळे तुझी कंटाळी कराळी. मला ते सांगितलं नाही होईल. अरे ना सटविली तानी बाळके. सटविली म्हणजे सटविली किती सोडायची? सटवी से राती जेवी नविसंतीचे वाती कैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा. ज्ञानेश्वरीमध्ये होईल 5व्या दिवशी आपलं भविष्य लिहायला सटवी येते. मग सटवीचे माळ, सटवीचे माळ असे 5-5 दिवसाची माळ त्यांच्या अंतर्माळ त्यांच्या हाताने ह्यानं काढलेले. त्यांचे मुलगे आता सांगायचं लोक झालं बघा. शिसाळे म्हणजे मुलगे काढले, रिकामे केले, त्याच्यात रक्त भरले आणि त्या मुलग्याला रक्त होणार टाकलं. जाऊ तानी बाळे आकळूनी लोरी आणल्या बाळांतिनी रजस्वला मातंगी नानील्या परती सवंतनी जळे. माझ्या माता मौल्यावर सांगायसारखं नाही. मला माफ करा. ठीक आहे, सांगायसारखं नाही. याला माता मावल्या मारून आणल्या. अनेक जीवांची आश्रेणी आणल्या सती किळणी अभिचार हवनी व मावया. कृष्णवेश या ते बकरी ईद असते का? बकरी ईदला चंद्राच्या कोळीवाला बकरी लागतं. केवढ्याला नाही केलं केवढ्याला लाखावर किंमत असते त्याची. लाखावर. पण इथं काय सांगितलंय? कृष्णवेश म्हणजे प्युअर काळ. प्युअर काळ. कुठं सुद्धा बोटा नसणार. एक नव्हतं दावणीची दावणी. काम पाहिजे आधी रक्त लागायचे. पुन्हा ते यडका असो, बोकड असो, शिळी असो, काळे दिसते तेवढे उचल टाक, उचल टाक. मग येत नाही केवढा होता, खाली जा केवढा होता, सगळं जळून जात होतं. मग कसला होता कोणाला माहिती. गरजता राम नाम वाणी पळाली अखिळ
हनुमान मध्ये गेला पुंडलिका हरी श्री जानेश्वर भगवान की जय गजर केला पण बाकीच्या जीवाला आनंद झाला कुणाला बकरीला कोणी असलं ते मी बघा सांगितलं होतं त्या जेवढे चिंते होते तेवढे मारुतीने हाकालून दिले आणि मला तुम्ही निघावा आता बाहेर पैसनियाती ध्यानस्थ इंद्रजिते काच होम करीत त्यासी उठविला हनुमंत होम समाप्त न होताची. बरं झालं तुमच्या नवसाला देव पावला पुढच्या आद्यात उठणार आहे आज उठला नाही तो अजून मामा डोळे दाखवून बसलाय जीव गेला तरी मी सोडायला तयार नाही असा बसलाय ध्यानस्थ हे सगळं सोडून दिलं त्याचं होम पात्रही दोष केलं त्याचं ते रक्त टाकायचं ते आविष्यमिधा भमिधा काय असतंय तेवढं फेकून दिलं बकरू कापून मध्ये टाकायचा बकरे सोडून दिले कोणी लाल केले प्रमित्र होते चट बाहेर फेकून दिले मारुतीला तरी हे डोळे उघडा तयार नाही पुढच्या शनिवारी मला वाटतं सुरुवातीला ते उठले काय की आणि ते उठल्यावर आता हे 40 अध्यामध्ये बरं ते आज 37 अध्याय असं आता आपली लक्ष्मण शक्ती बहुतेक जवळ आली काय की असा अंदाज हा 1 महिन्यावर आलेले त्याच्यामुळे आता हे मिळलं की सुलक्षणा ते मुलग महागाला गेली की दुसऱ्या अध्यायाला शक्तीच असती दुसऱ्या दिवशी मग त्याचं मरण आता जवळ आलेला आहे हे पुढच्या शनिवारी यज्ञातून उठवीन लक्ष्मणाला मारा 2-3 आधी खाईन त्याच्या आद्यात काय मारायसारखं गिराय नाही आणि मग अध्यास काय काय करेल जय उठविता इंद्रजित वीर त्यासी भिडेल पैसोमित्र युद्ध होईल घोरांदर अति दुर्धर संग्राम. इंद्रजित उठणार उठला म्हणजे काय पळून जाणार नाही तो सुद्धा वीर आहे मरावे बरे अरे ते मेलं म्हणून जिवंत त्याचं नाव पळून गेला असं तर कोण इंद्र पळून गेलं ते मरणार लक्ष्मण त्याच्या बरोबर युद्ध करणार त्याला वरदान आहे जो किती वर्ष उपवासी पाहिजे किती वर्ष ब्रह्मचारी पाहिजे हा त्याच्या हाताने मारणार आहे पण काय ह्याला बायको येता येत नव्हती का कुणाला लक्ष्मणाला हे मला नाही बायको येऊन जमणार नाही ते मरायचं नाही बायको तिकडं आणि हे इकडं 14 वर्ष त्याच्या हाताने मिळत 14 वर्षानं काही खाल्लं नाही त्याच्या हाताने मारणार आणि ते मेल्यावर मग लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम होणार बोला आपलं दोघे वीर विचक्षण दोघे जन रण प्रवीण एका जनार्दना शरण रणविंदान अवतारा. दोघे वीर आहेत हे त्याला भेट नाही ते त्याला भेट नाही नाथ बाबा म्हणले येणार नाही पुढच्या शनिवारी त्याच्या पुढच्या शनिवारी आजच कशाला पाणी लावू आपल्या गुरुचं दर्शन घेतलं आणि काय करा म्हणजे आता ह्या दोघांचं युद्ध फक्त तुम्ही काळजीनं ऐका. वदनी वदता श्री रघुनाथ श्रीराम चालवी कार्यार्थ एका जनार्दनी वचनार्थ निज परमार्थ श्रीराम. वदनी वदता श्रीराम मुखामध्ये जर देवाचं नाव असतं तर तयान बाधे क्रोध का एवढीच ताकद आहे बघा देवाची किती मी उघडून सांगितलं का तरी तिथंच येत आहे आणि किती मी थोडक्यात सांगितलं का तरी सुद्धा तिथंच येत आहे ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे त्याला काही बांधू शकत नाही त्याला कुणी मारू शकत नाही त्याला कुणी खात नाही त्याला भूत बाधा सुद्धा होऊ शकत नाही म्हणून काय साधू संत मेले नाही का इथं बघा साधू संत राहिले का येथे नाही उरू आले अवतार येते पामर जीव किती बघा जे कर्म भोगायतो भोगल्याशिवाय माणसाला चुकत नसतो देवाचं नाव घे नाही घे काही घे फक्त जरा हळूहळू व्यवस्थित चलत असतंय त्याच्यामुळे देवाचं नाव मुखात असणं महत्वाचं आहे नाथबाबांनी सांगितलं आणि आपला अध्याय संपला आजच्या पंक्तीचे यजमान आपल्या गावचे सुपुत्र आपले परम स्नेही आमचे चित्रभूष पुंडराम मायकर मायकोच्या
प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा एवढा मोठा अन्नदानाचा पंगत मी म्हणलं पार्टनर घ्या त्यांना म्हणलं एक पार्टनर घ्या. माझ्याकडे पार्टनर होते. बापूराव मायकरला म्हणलं तुम्ही पार्टनर घ्या. चतुर्नारायण म्हणलं पार्टनर घ्या. ऊस तोडून जवान महाराज ऊस तोडायचा आहे, प्रपंच चालवायचा आहे. 60-70 हजार मी म्हणलं एक सीझन जाते नाही तुम्हाला एक पार्टनर देतो. पण नाही, भाव श्रेष्ठ असला काय नाही बघा. गया जवळी जैसा भाव. आणि तुका म्हणे येथे